मोठे मोर्चे आणि लगातार धडका या विधानसभेवर भारतीय जनता पक्षाने केल्या आणि त्यातनं कर्जमाफीसारखा मुद्दा ऐरणीवर आणला आणि म्हणून मी पण निर्णय केला, अण्णांना तर काही देता येत नाही, पण इथे यायच्या आधी शेतकऱ्यांची कर्जमाफी करूनच या ठिकाणी यावं आणि म्हणून 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली। पहिल्या टप्प्यात परवाच 6 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5000 कोटी रुपये जमा केले। आता हळूहळू करत पुढच्या महिन्यात 2 महिन्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे जमा करणार। जे प्रामाणिकपणे त्या ठिकाणी कर्ज भरतायत त्यांच्याही खात्यामध्ये 50,000 रुपये जमा करणार आणि त्यानंतरच मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं अण्णांना आपण दुसरा काही या ठिकाणी उपहार तर देऊ शकत नाही, पण जो लढा तुम्ही अण्णा सुरू केला आज त्याच लढ्याप्रमाणे या ठिकाणी आपल्या सरकारनं कर्जमाफीचं काम करून दाखवलेलं आहे। आपल्याला दुसरं मी सांगू इच्छितो, खरं म्हणजे या देशामध्ये छत्रपती शिवरायांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनंतर खऱ्या अर्थानं मराठी साम्राज्य जे आहे, मराठ्यांचं जे साम्राज्य आहे, हिंदवी स्वराज्य आहे, या हिंदवी स्वराज्याला विस्तारित करण्याचं काम, ते स्थिरावण्याचं काम आणि अखिल हिंदुस्थानामध्ये त्यावेळेस मोगलांनी हिंदूंच्या आराध्य दैवतांना मोडलं होतं। त्या पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सगळ्या भारतामध्ये त्या सगळ्या देवालयांचं घाटांचं निर्माण करण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलं। हंगामपूर्व तयारीची बैठक आपण घेतली। त्याच्यापूर्वी राज्यस्तरीय जी बँकिंग कमिटी असते SLBC त्याची पण बैठक झाली। SLBCच्या बैठकीमध्ये एकूण कर्ज वाटपाच्या संदर्भात चर्चा झाली आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज कसं मिळू शकेल या संदर्भात सगळी त्या ठिकाणी तजवीज करण्यात आली। विशेषतः असं लक्षात आलं की साधारणपणे आपल्या ज्या जिल्हा सहकारी बँका आहेत आणि ग्रामीण बँक या मिळून 67% शेतकऱ्यांना कर्ज दिलं जातं आणि राष्ट्रीयकृत बँका या 26% शेतकऱ्यांना फक्त कर्ज देतात। DCC आणि ग्रामीण बँकेचा जो काही टार्गेटचा अचीवमेंट आहे ते 80%च्या वर आहे, पण राष्ट्रीयकृत बँकांचं मात्र 67% आहे। त्यामुळे आज अतिशय कडक शब्दामध्ये राष्ट्रीयकृत बँकांना हे सांगण्यात आलेलं आहे की त्यांनी 80%च्या वर टार्गेट पूर्ण केलं पाहिजे। दुसरं त्यांना हे सांगण्यात आलेलं आहे की सिबिल ची मागणी कुठल्याही बँकेने करू नये। या संदर्भात मी सगळ्या बँकांना सांगितलं की हेडक्वार्टर मधनं प्रत्येक ब्रँचला त्यांनी पत्र पाठवण्यास सांगितलं पाहिजे की क्रॉप लोन करता सिबिलची अट नाही। RBIचेही अधिकारी होते, त्यांनी देखील त्याला पुष्टी दिलेली आहे आणि सिबिल करता कुठल्याही शेतकऱ्याची अडवणूक करायची नाही या संदर्भात आज आदेश आपण काढलेले आहेत। यासोबत या सगळ्या बँकांची कर्जमाफीच्या संदर्भात देखील आम्ही चर्चा केलेली आहे। जी काही आपल्याला कर्जमाफी करायची आहे त्या संदर्भात जुन्या अकाउंट्सवर जो काही त्यांनी हेअरकट घ्यायचा असतो त्या संदर्भात आणि एकूण त्याचं कर्जमाफीची माहिती ही कुठल्या फॉर्मॅटमध्ये त्यांनी द्यायची, कुठल्या फॉर्मॅटमध्ये आम्ही ती करायची या संदर्भातले एक डिस्कशन आज झालेलं आहे। कर्जमाफीच्या संदर्भात जो काही निर्णय घेतलेला आहे तो वेळेत पूर्ण करू शकू अशा पद्धतीनं त्याचंही नियोजन